जाहीरातनामा चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण इथं सरची मूर्तिजापूर येथे स्वयंपाक्यांच्यावर जो झालेला अन्याय आहे तो अन्यायाविषयी पाढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर यावा ही त्यांची इच्छा आहे। तर त्यांनी आपल्या चॅनलला वेळ देऊन त्यांनी आपलं जे काही अडचणी आलेत आणि शासकीयमध्ये कामामध्ये जी काय अनियमितता आली ती त्यांनी सांगावी। नमस्कार। प्रधानमंत्री पोषण शास्त्रीय निर्माण योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील बकुळी नावाच्या एका गावात जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी आणि मदतनीस भरतीची जागा निघाली होती। त्यामध्ये त्याचा क्रायटेरिया असा आहे की त्याच्यात विधवा, परित्यक्त्या आणि घटस्फोटित यांना प्राधान्य दिलं जावं। त्याच्यानंतर उपलब्ध नसतील तर SC ST। पण असं असताना बकुळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी अनियमितता करून आपल्या मर्जीने एकाच घरातील पती आणि पत्नींना त्या ठिकाणी नियुक्ती दिली आणि नियुक्ती दिल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचा रोल केला की समोरची महिला ही शासकीय कार्यालयात ज्यावेळी तक्रार करायला गेली तर या व्यक्तीने कुठल्याही प्रकारची दवंडी दिलेली नाही। त्याचा नियम असा आहे की दवंडी दिली पाहिजे, जाहीरनामा प्रसिद्ध केला पाहिजे। आता 10 वर्षापासून एक शिक्षक जर राहत असेल तर साहजिकच त्याचे लागेबांधे असतात आणि ज्यांना नियुक्ती दिली त्यांचे काही घेऊन त्या दवंडीवर त्यांच्या सह्या घेऊन ती दवंडी विरोधी अशा प्रकारचा कार्यक्रम करून ठेवला। त्याच्यानंतर सदर महिला अर्चनाताई भगेवार यांनी या संदर्भात तक्रार केल्यानंतर त्याची चौकशी करणाऱ्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला पद्धतशीरपणे पाठीशी घालण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो, चौकशी केली, त्यांनी ते अहवाल दाखवले, आम्ही दवंडी फिरवली असं म्हटलं। त्यानंतर सदर महिला त्रस्त झाली आणि नाईलाजाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उपोषणाला बसली। पूर्व दिवशी 14 ऑगस्टला त्यासाठी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाप्रित्यर्थ महाराष्ट्र बेलदार समाज महासंघटनेतर्फे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि या न्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या ठिकाणी गेलो असता त्यांनी जो अहवाल दाखवला तो अहवाल त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही ॲक्सेप्ट करा किंवा ना करा, तुम्ही त्याच्यावर अपीलात जाऊ शकता। पण जर त्याच्यामध्ये सर्व मुद्दे आलेच नाही, त्याच्यामध्ये दवंडीचा फोटो आलेला नाही, दवंडी देण्याचा जो अधिकार आहे तो ग्रामपंचायतीला आहे, मुख्याध्यापक हा दवंडी देत नसतो, ते पत्र ग्रामपंचायतीला द्यावं लागतं असं कुठलंही त्या अहवालात नव्हतं। त्याच्यानंतर या संदर्भात जाब विचारण्यासाठी त्या ठिकाणी पहिला सरपंच गेले त्या मुख्याध्यापकाने त्यांना हाकलून लावलं आणि माझ्या कार्यालयात जर तुम्ही पाय ठेवला तर मी तुमच्यावर गुन्हे दाखल करेन अशा प्रकारे जनतेच्या आणि जोपर्यंत ते न्याय देणार नाही, आम्हाला अपेक्षित देणार नाही तोपर्यंत आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही, उपोषण करणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर संबंधित गटविकास अधिकारी यांनी या संदर्भामध्ये कारवाईचं आश्वासन दिलं। संबंधित प्रकरणामध्ये मुख्याध्यापकाने अनियमितता केली आहे अशा प्रकारचं लिखित पत्र आणि सदोष असल्याचं दिलं। त्याच्यानंतर त्याच्यावर आम्ही उचित कारवाई करू आणि जी अनियमिततेने केलेली नियुक्ती आहे ती रद्द करण्याचे लिखित पत्र दिल्यानंतर संबंधित भगिनी अर्चनाताई भगेवार यांचं उपोषण त्या ठिकाणी आम्ही सोडवलं। परंतु त्या ठिकाणच्या मुख्याध्यापकाने आणि ज्यांची नियुक्ती रद्द झाली त्या कलाकार लोकांनी छोट्या विद्यार्थ्यांना घेऊन आणि त्यांच्या पालकांना घेऊन 16 ऑगस्टला पंचायत समिती कार्यालय मूर्तिजापूर इथे धडकले आणि त्यांना सांगितलं की आमच्या शिक्षकावर कुठलीही कारवाई करू नये, या राजकीय दबावापोटी ही कारवाई केली जात आहे। आमचा कुठल्याही राजकीय पक्षाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, अर्चनाताई भगेवार कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलो नाही आणि अशी कुठली भूमिका मांडलेली नसताना त्या ठिकाणी सदर मुख्याध्यापकाला वाचवण्यासाठी मुख्याध्यापक आपले लागेबांधे वापरत आहे, पैसे देऊन त्या ठिकाणी लहान मुलांना आणले। मला सांगा 14 तारखेला तर त्याला बदली केली जात आहे आणि नव्याने त्या ठिकाणी निरीक्षण नियुक्ती करणार असं त्यांनी आश्वासन दिलं, तर त्या छोट्या मुलांना एका दिवसात कसं काय माहीत असणार आहे आणि त्या पहिलीतले मुलं दुसरीतले मुलं सांगताय की आम्हाला हे शिक्षक आणि आज मॅडम पाहिजे असं जर होत असेल तर त्यांना साहजिकच दिसतंय की ते शिक्षण पाठवलं आहे। म्हणजे एखाद्या चोरी टाकायची, दरोडा टाकायचा, त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपलं वजन वापरायचं सांगायचं की याच्या कुठलीही कारवाई करू नये म्हणून आंदोलन प्रतिमोर्चा करायचं ही जी आहे लोकशाहीला काळीमा आहे आणि अशा प्रकारचा दबाव जर ते मुख्याध्यापक राजकीय लोकांना हाताशी धरून वापरत असेल तर निश्चितपणे महाराष्ट्र राज्य बेलदार समाज महासंघटना आणि अखिल भारतीय बलात्कार विकास परिषद त्या महिलेच्या अन्यायाच्या विरोधात, महिलेवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे। आम्ही याच्यासाठी महाराष्ट्र विधानसभेपर्यंत जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही।
शिक्षकावर केवळ बदली नाही तर त्यांची निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सारा हा महाराष्ट्र बेलदार समाज हा पेटून उठलेला आहे. तरी शासनाने याच्यावर उचित कारवाई करावी आणि अशा मुजोर शिक्षकाला जो एक महिला सरपंचाला माझ्या कार्यालयात पाय ठेवू नका गुन्हे दाखल तर अशा म्हणणाऱ्या शिक्षकाला तात्काळ अतिप्रभावाने त्यांना निलंबित करण्याची कारवाई करावी ही अपेक्षा. जय हिंद, जय रविंद्र.